मला एक आत जाण्याचा मंत्र येतोय. मी तेवढा मंत्र म्हणतो, आपण लगेच सगळे आचो. पण डोळे झाकायचे. हो देवा झाकतो. लगेच डोळे झाकायचे म्हणल्या देवाच्या झाका डोळे. 1 2 3 सगळ्यांनी डोळे झाकले. जाम डोळे झाकले का लगेच मंत्र म्हणला. देवा आता आले. उघडा डोळे. उघडले तर पाहिलं तर वाड्यात काय खायचंय खा. सगळे दूध दही तूप लोणी देवानं जेवढं नाही तेवढं खाल्लं महाराज. खाल्ल्यावर सगळ्या गोपाळांनी खाल्लं आणि पोट भरल्यावर माणूस नाचसाडी चालू करतो. नाचसाडी चालू केली. नाचसाडी आता बराच वेळ झाला आणि मग आता बाकीचे गोपाळ म्हटले देवा आता बाहेर जायचंय. त्याच्या तर्क तीर्थ नावाचा गोपाळ होता. तो म्हणलं देवा आता आपण आत आलोय, बराच वेळ झाला, आता बाहेर जायचं ना. देव म्हणले मला आत यायचाच मंत्र पाठवता, बाहेर यायचं नाही. असं नको करू. त्या गोपिका उठल्या तर आपलं हंत्या. ते म्हणलं नाही मला नाही पाठ. मग तो तर्क तीर्थ लय हुशार होता महाराज. तो तर्क तीर्थ मला देवा तुला असं सरळ पाठ आहे ना. मग आता आपण काय झालं, तू मंत्र तो मंत्र म्हणला ना आत आलो. आता असं कर ना तोच मंत्र उलटा म्हण म्हणजे आपण बाहेर. काय हुशार आहे हो. म्हणजे काहींची गीता अशी पाठ राहते धर्मक्षेत्रेपासून यत्र योगेश्वर पासून, काहींची यत्र योगेश्वर पासून धर्मक्षेत्र, काहींना नामसंकीर्तन म्हणजे ना हरिपाठातलं तिथून तर लगेच देवाची द्वारे उलटा पाठ आहे. असं काय म्हणजे उलटा म्हण. आता उलटा मन म्हणल्यावर बरं झाका डोळे. तो तर्क तीर्थ विचार करायला लागला. अरे आपण डोळे झाकले का आत येतो आणि आता हा म्हणतोय डोळे झाकून लगेच बाहेर जातो. काय करतो हे पाहिलं पाहिजे. शंका भगवंतावरती घेतली. झाका डोळे. 1 2 3 तुम्ही नका झाकत झोपत. त्यांना सांगितलं झाका डोळे म्हणल्यावर त्यांनी काय केलं, बाकीच्या गोपाळाने डोळे जाम झाकले. पण या तर्क तीर्थाने असे झाकले की आतून पाहतोच होत ना. देव म्हणले असं का, मग पाहतो देव. देवाने मंत्र म्हणला, बाकीचे सगळे बाहेर आले. तर्क तीर्थ एकच आत गुंतलं. ते आतच राहिलं. आत राहिल्यावर देव म्हणले आता बाहेरून काय करा, मोठ्याने आरडावाडा चालू करा. गोपिकेला वाट्यानं आलाय. त्याने हुर्रे म्हणून ओरडायला चालू करा. साऱ्या गोपिका उठल्या. आतले उठले, बाहेरूनही आत गेले आणि कवड आतून लावून घेतलं आणि मग प्रकाश केला. म्हटले आता कोणी खाल्ले पाहिलं पाहिजे. पाहिलं बरोबर त्याला वाटलं आता गोपिका आल्या. त्या तर्क तीर्थ ते कोपऱ्यातला पाहिलं गेलं. त्या कोपऱ्यात उतरण होती. उतरण तुम्हाला माहिती ना, उतरण कशाची राहते, हा मडक्याची म्हणजे गाडग्याची राहते. मला वाटलं हांड्याची राहते, पण गाडग्याची राहते. आधी काय राहतं, छोटं गाडगं राहतं, मग थोडं मोठं राहतं, मग मोठं, मग वर मोठं. आधी छोटं राहतं, मग थोडं मोठं, मग मोठं. मग आधी मोठं राहतं, मग उतरण. मग मला तेच विचारायचंय. मग आधी मोठं, मग छोटं असं. ती त्याचं काय ते कोपऱ्याला गेलं, लागलं मग त्याचा धक्का. ती उतरण खाली पडली. बरोबर त्या कोपऱ्यात धारा गोपिकेने जीत धरला. असा धुतल्याबरोबर एक गोपिका म्हणली याने किती खाल्लंय पाहिलं पाहिजे, एकटाच आहे. तिनं बाकीकडे पाहिलं तर साऱ्या घरात नाश केलाय. बाई याचं पोटी का अक्कल पोटी काय खाल्लं एवढं. याला धुवाच इतका धुतला. मग तो मनातून देवाला शरण गेला. देवा मी उगाच तुझ्यावर शंका घेतली, मला माफ कर आणि मला याच्यातून सोडव म्हटल्याबरोबर भगवंताने काय केलं, त्याला गुप्त केलं, बाहेर आणलं. देव म्हणले आता जाकी शिंक डोळे. होय देव जाकीन, आता नाही शंका घ्यायची. अशा भगवंताने फार लीला केल्या महाराज. त्यानं काय नाही केलं. बऱ्याच लोक त्यानं रांगोळी काढल्यानंतर तिथे याची वेगळीच रांगोळी राहायची. हे काय त्यानं अशा अनेक लीला केल्या. त्या भागवतामध्ये फार लीला आहेत. अशा लीला केल्या. एका गोपाचं काय केलं, गोपाळाचं दाढी आणि एका गोपिकेची नंदाचा नंदनाड वितोड राणी गौरणी ग. Hare
करू लागला. आता काय सांगितलं, आडवू लागला, फार खोड्या करू लागला. आता सगळ्या गोपिकांना काय केलं, झालं तर 5 मिनिटामध्ये आता गोपिका त्या ठिकाणी लगेच आता यशोदेकडे आल्या आणि म्हणल्या, काय म्हटल्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का दावे, 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 गोकुळे राहावे का दावे. हे अवघ्या मिळणी गौरणी दंडवत्या पतुरे बजारे, अवघ्या मिळणी गौरणी देवी अनुरागा, हे उभा देवत बरे, गोकुळे राहावे का दावे, गोकुळे राहावे का दावे, गोकुळे राहावे का दावे, राहावे का दावे, राहावे का. म्हणलं आता काय करू, तुझ्या लय कृष्णाने